मस्त अशी बेसनाची थापी वडी। आता थापी वडी बनवताना तुमची थापी वडी पातळ होते का किंवा मग त्यामध्ये खूप साऱ्या गुठळ्या होतात का, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा तर तुमच्या अजिबात गुठळ्या सुद्धा होणार नाही, थापी वडीच्या आणि पातळ सुद्धा होणार नाही। तर त्यासाठी कढई ठेवली, एक पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 मिरच्या ज्या आहेत दरदरीत वाटून घेतलेल्या होत्या मिक्सरमध्ये ते सुद्धा घातल्या। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तेलामध्ये मिरची जी आहे 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घेतली। मिरचीतला कच्चापणा निघाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग घातलं चिमूटभर आणि परत एकदा मिक्स केलं। आता इथे पाण्याचं प्रमाण पाहूया। तर वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने बेसन पिठाचं सुद्धा प्रमाण पाहणार आहोत। त्या अगोदर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि याला एक छान उकळी येईपर्यंत इकडे ज्यामध्ये आपल्याला थापी वडी जी आहे थापायची आहे तर त्याला तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे आपली थापी वडी जी आहे सोप्या पद्धतीने निघून येते। तर इकडे प्लेटला सुद्धा तेलाने ग्रीस करून घेतलं, तोपर्यंत इकडे पाणी सुद्धा छान उकळलेलं होतं। आता ज्या वाटीने आपण 2 वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने बेसन पीठ घेतलं, विक्सच्या साहाय्याने छान असं घोटून घेतलेलं आहे आणि झाकण देऊन एक 5 मिनिटं वाफ काढून घेतली। ज्यावेळेस कढई जे आहे बेसन पीठ सोडायला लागतं तर आपलं जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं। त्यानंतर हे जे आहे थापी वडीचं सारण जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं, त्यावर 1 चमचाभर तेल घातलं, थोडंसं थंड झालं की हाताच्या साहाय्याने किंवा मग वाटीच्या साहाय्याने थापून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली थापी वडी तयार होते। त्यावर ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी कोथिंबीर घातली की चव जी आहे अप्रतिम लागते। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुमची थापी वडी कधी फसणार नाही। त्यानंतर ह्याला सुद्धा हलक्या हाताने दाबून घेतलं म्हणजे ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर जी आहे छान अशी थापी वडीला चिकटते। थापी वडी थंड झाली की लगेच याला आपण कटिंग करून घेऊया। आता इथे मी काजू कतली शेपमध्ये कटिंग करून घेत आहे, तुम्ही हवं तर चौरस किंवा मग काजू कतली शेपमध्ये जरी कटिंग केली तरी सुद्धा चालते। तर अगदी सोप्या पद्धतीने थापी वडी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी आणि सहज तोंडामध्ये घालताच पटकन अशी विरघळणारी। चला तर मग रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।